नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये आजोबा, गौरी आणि कमळी असा काही कामिनीचा पर्दाफाश करणार आहे की जे ऐकून आता अन्नपूर्णा सरळ तिला अन्नपूर्णा निवासमधून आणि पूर्ण प्रॉपर्टीमध्ये जे काही जिथं जिथं तिचं नाव असते त्या सर्व नावातून बेदखल करते. हो, आता कामिनीचं विंग सर्वांसमोर उघडीस येणार आहे आणि चक्क आजोबाच्या मदतीने कमळी हे सर्वांसमोर सत्य आणणार आहे. आणि त्याच्या पाठोपाठ गौरीसुद्धा लपून छपून कमळीला या गोष्टीमध्ये मदत करते. खरंच हे कसं काय हा चमत्कार झाला की कामिनीचं विंग नेमकं कसं काय फोडणार आहे कमळी, हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. तर इकडे मात्र आता कामिनीला खूप राग आलेला असतो की आजोबांनी एक जबरदस्त अशी तिच्या कानाखाली मारलेली असते. तिला आता तिच्या मनात शंकेची पालवी फुटते की आज जर आपण आजोबाला माफ केलं, त्याला जर आपण त्याचा जीव जर नाही घेतला तर तो उद्या आपलं सर्वांसमोर पितळ उघडीस आणणार आहे. म्हणून तिला स्वतःचं पितळ उघडीस नाही यावं म्हणून ती चक्क आता आजोबांवर जीवघेणा हल्ला करणार आहे. तर इकडे मात्र दुसरीकडे कमळी आणि अन्नपूर्णा आजीत जो काही रुसवा फुगवा असतो ना, तो आता क्लिअर झालेला आहे. अन्नपूर्णा आजीने तिला माफ केलेला आहे आणि पुन्हा तिला मिठी मारत आपली नात असं घोषित केलेलं आहे. आता अन्नपूर्णा आजी बोलते की तू जरी माझी नात नाही ना कमळी, पण माझ्या नातीपेक्षा तू माझ्यावर जीव लावलेला आहे. म्हणून आता ही आजी कधीही तुझ्यावर पुन्हा रुसणार नाही, हे वचन आहे या आजीचं तुला. तेव्हा आता इकडे कमळी बोलते की आजी, हो मला माहिती आहे आणि मला तुमचा कसलाही राग आलेला नाही आहे की तुम्ही माझ्यावरती रागावलेल्या होत्या. आपल्याच माणसावरती तर आपण रागावतो ना. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते की हो अगं कमळी, याच तुझ्या बोबड्या बोलातून ना माझं मन खूप आनंदी होते गं. खरंच मला ना माझी नात सतत माझ्यापाशी आहे असं तू माझ्याजवळ असल्यावरती वाटते. त्यावर आता इकडे निगी बोलते, ए कमळे, चल आता आपल्याला रिझल्ट बघायलासुद्धा जायचं आहे ना, आपला रिझल्ट आहे आज. त्यावर अन्नपूर्णा आजी बोलते की हो मी सुद्धा कॉलेजला येते, तू समोर जा आणि त्यानंतर तुझा रिझल्ट नक्की चांगला येणार ना, मला पूर्ण विश्वास आहे. म्हणून आता कमळी अन्नपूर्णा निवासच्या बाहेर जाण्यासाठी निघते. तर इकडे मात्र आता गौरी खूप आनंदित असते कारण आता तिची पूजा पूर्णत्वास आलेली असते. आता पूर्ण झालेली पूजा आहे. म्हणून आता गुरुजी बोलतात की तू छान प्रकारे पूजा आटोपून घेतली आणि आता तू मंदिरात जाऊन ये, देवी आईच्या मंदिरात जाऊन ये. तेव्हा आता गौरी लगेच मंदिरात जाण्यासाठी निघते. त्या अगोदर तिला असं वाटते की एक वेळ राजनला जावं, राजनकडे बघावं आणि अन्नपूर्णा निवासमध्ये दुरून तरी एक वेळ अन्नपूर्णा निवासवरती आपली नजर टाकावी असा मोह तिला येतो. म्हणून ती आता चक्क अन्नपूर्णा निवासकडे जाण्यासाठी निघते. तर इकडे मात्र आता ही डावपेच खेळणारी कामिनी आता आजोबाला घेऊन बाहेर निघते आणि आजोबाला बोलते की हे बघ दादा, आता ना तुझा हा आखरीचा दिवस आहे. यानंतर ही तुझी बहीण उद्या तुझ्या जीव गेल्यावरती खूप रडणार आणि असं सर्वांना दाखवणार की तुझ्या हात आणि माझ्यात किती प्रेम होतं. माझ्या जीवाभावाच्या दादाशिवाय ना मी राहूच शकत नाही असं ती बोलते. तेव्हा मात्र इकडे आता स्वतःचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असते तो म्हणजे आजोबा. आता आजोबाला असं कामिनी घेऊन जाताना तेव्हा आता लगेच समोरून तिला आजोबा म्हणजेच आता गौरीचे सासरे आणि ही कामिनी येताना दिसते. तेव्हा आता लगेच गौरी हळूच एका झाडाच्या पाठीमागे लपते आणि तेव्हा आता गौरीचं एकच लक्ष असते की ही आजोबाला अशी का बाहेर घेऊन आलेली आहे आणि यांच्यासोबत दुसरं कुणीही नाही आहे, राजन नाही आहे, अन्नपूर्णा आई नाही आहे असं स्वतःशीच गौरी विचार करते. आता लपून छपून गौरी हे सर्व बघत असते की कशा प्रकारे कामिनी बोलते आता आजोबांशी. तेव्हा आता लगेच गौरीच्या लक्षात आलेलं असतं की आजोबांच्या जीवाशी काहीतरी ही बरं वाईट करणार आहे कारण कामिनी एवढी चांगली नाही आहे की आजोबाला बाहेर फिरवायला आणणार. म्हणून लगेच आता स्वतःपाशी
असलेला मोबाईल आता सरू काढते आणि जे कामी त्यांच्याशी बोलते, आजोबांशी कशी नीट वागत नाही हे तिच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून एक प्रूफ म्हणून ती मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करते. तेव्हा आता लगेच रेकॉर्डिंग चालू असते आणि जे कामिनी आणि आजोबाशी ती बोलते, दुरून सर्व काही रेकॉर्ड करत असते ते म्हणजे लपून छपून बघतलेली गौरी. आता उभी असलेली गौरी लपून छपून त्या दोघांना बघत असते आणि त्या दोघांचा व्हिडिओ रेकॉर्ड करते, आजोबाचा आणि कामिनीचा. तेव्हा आता लगेच कामिनी आजोबाची व्हीलचेअर सोडून देते आणि बोलते की दादा बाय बाय, येते आता तुझी बहीण. तर आता लगेच कामिनी त्या ठिकाणाहून निघून जाते. तर इकडे मात्र आता अशी आजोबांची गाडी आणि समोरून एक पुन्हा वाहन येते. आता या दोघांची असं समोरासमोर येताना बघून सरू मात्र आता लगेच आजोबांकडे धावत जाते आणि आजोबांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये थोडंसं सरूलासुद्धा लागते आणि आजोबाची व्हीलचेअरला एका गाडीने मारल्यामुळे आजोबाला सुद्धा थोडीशी दुखापत होते. तेव्हा लगेच आता त्या रस्त्याने जात असते ती म्हणजे कमळी आणि निगी. त्यावर आता निगी जोरातच ओरडते की कमळे बघ, आजोबा आणि सरू काकी आजोबा ना वाचवते, काय झालं आजोबाला आणि आजोबा बाहेर तरी कशी. तर कमळीच्या आता लक्षात आलेलं असतं की आजोबांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तेव्हा लगेच आता कमळी आजोबा आणि जिथं सरू वाचवत असते त्या ठिकाणी येते आणि आजोबांना वाचवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा लगेच आजोबांना सरू मांडीवर घेते आणि बोलते की काही होणार नाही आहे तुम्हाला, तुम्ही ठीक आहात. पण आता असं सरूला आणि नातीला सोबत बघून मात्र आजोबांना एवढं लागलेलं असते, दुखापत झालेली असते, तरीही त्यांना खूप आनंद होते आणि ते एक स्मित हास्य म्हणून सरूकडे बघतात आणि बेशुद्ध अवस्थेत पडतात. तेव्हा आता लगेच सरू कमळीला बोलते की कमळे, या आजोबांना तू लवकरात लवकर डॉक्टरपाशी घेऊन जा, कारण यांना हॉस्पिटलमध्ये नेणं खूप गरजेचं आहे. आता त्यांना थोडीशी दुखापत झालेली आहे. तेव्हा आता लगेच कमळी बोलते की आई तू आजोबांना ओळखतेस का. तेव्हा आता सरू बोलते की हे बघ कमळी, मी बंड्याच्या ह्याच्यावर तुला कॉल करणार आणि त्यानंतर तुला सविस्तर तुझ्याशी काय आहे ते बोलणार. आता तू सध्या तरी या आजोबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. त्यावर आता लगेच इकडे निगीने ॲम्ब्युलन्सला कॉल केलेला असते आणि तेवढ्यातच तिथं ॲम्ब्युलन्स आलेली असते. आता आजोबाला लगेच ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यात येते. तेव्हा आता लगेच स्वतःजवळचा मोबाईल सरू काढते आणि कमळीच्या हाती देते आणि बोलते की हे बघ, हा मोबाईलमध्ये आजोबांशी कोणं काय केलं आणि कशामुळे हा ॲक्सिडंट घडून आणलेला आहे याचे प्रूफ मी या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. हा रेकॉर्डिंग तू अन्नपूर्णा निवासमध्ये अन्नपूर्णा आजीला दाखव आणि त्या बाईने जे काही हे कृत्य केलेलं आहे, आजोबांची जीवावरती ती उठलेली आहे, तिला नक्कीच पनिशमेंट मिळालेली पाहिजे कमळी. त्यावर आता कमळी बोलते कोणती बाई. त्यावर आता इकडे सरू लगेच कोणी तिला बघू नये कमळीसोबत म्हणून लगेच बोलते की हे बघ, तू अगोदर आजोबांना दवाखान्यात ने आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू झाली, ते ठीक झाले की त्यानंतर यामध्ये व्हिडिओ शांततेत बघ आणि त्यानंतर तुला सर्व करणार, असं बोलून आता लगेच सरू देवी आईच्या मंदिरात निघून जाते. कारण तिला आता पुन्हा आजोबांच्या चांगली प्रकृती झाली पाहिजे म्हणून त्याच्यासाठी तिला प्रार्थना करायची असते. तर इकडे आता ॲम्ब्युलन्समध्ये बसून आता लगेच निगी आणि कमळी निघून जातात, आजोबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर आता त्यांना चेक करतात आणि बोलतात की कमळी हे बघ, काहीही यांना लागलेलं नाही आहे आणि जास्त तर लागलेलं नाही आहे, ठीक आहे, एका दिवसात ठीक होऊन यांना सुट्टी मिळणार. तेव्हा आता लगेच ती राजनला कॉल करते आणि आजोबांचा ॲक्सिडंट झालेला आहे असं सांगते. तर इकडे मात्र आता कमळी आईने दिलेला रेकॉर्डिंगचा व्हिडिओ बघते. तेव्हा तिच्या लक्षात आलेलं असतं की हे दुसरं तिसरं कोणीही केलं नाही आहे, हे सर्व काही कामिनीने केलेलं आहे. तर इकडे मात्र आता असं स्वतःच्या वडिलाची आता अशी ॲक्सिडेंटची न्यूज ऐकून मात्र राजन शॉक झालेला असतो. आता इकडे राजन शॉक होतो आणि अन्नपूर्णा आजी जोरात आडाओरडा करते की आजोबा बाहेर गेलेत तरी कसे आणि सर्व गेले कसे, कुठं गेले, सर्व नोकर चाकर गेले कुठं आणि आजोबा बाहेर गेले कसे, यांचा तो सतत विचार करतात पण त्यांच्या काहीही लक्षात येत नाही. पण आजी आता अगोदर राजनला बोलते की आपण हे नंतर बघूया, अगोदर आपण बाबांपाशी हॉस्पिटलमध्ये जाऊया. तशी तिथं कमळी आहे आणि कमळीने सांगितलं आई की बाबांची तब्येत ठीक आहे, त्यामुळे तू काळजी करू नको आणि माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये जा. तेव्हा आता हे दोघं सुद्धा हॉस्पिटलमध्ये निघालेले असतात. तेव्हा आता इकडे कामिनी मात्र खूप आनंदित झालेली असते, कारण
कारण आता कामिनीला असं वाटते की कुणालाही काहीही माहिती पडणार नाही की हे सर्व कृत्य आपण केलेलं आहे, म्हणून हे सर्व लपूनच राहणार असं तिला वाटत असते. आणि इकडे मात्र आता हॉस्पिटलमध्ये आलेले राजन आणि अन्नपूर्णा कमळीला बोलतात आणि बोलतात की काय झालं कमळी, आजोबा कसे आहे, सांग ना, आजोबा ठीक तर आहे. तेवढ्यातच तिथं डॉक्टर येतात. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा बोलते की डॉक्टर, मी यांना भेटू शकते का? तेव्हा डॉक्टर बोलतात की अन्नपूर्णा आजी, काळजी करण्याचे काहीही काम नाही. आता आजोबा ठीक आहेत आणि त्यांना लवकरच सुट्टीसुद्धा मिळणार. त्यांना थोडंसं लागलेलं आहे, पण तुमच्यासाठी एक खूप खुश खबर आहे. त्यांना हा जो काही धक्का बसलेला आहे त्या धक्क्यातून त्यांची वाचा म्हणजे त्यांना बोलता येणार आहे. तेव्हा आता एकीकडे थोडंसं दुःख असते की आजोबांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, पण सगळीकडे आता पुन्हा आनंद झालेला आहे की आजोबांची वाचा आता परत आलेली आहे. तेव्हा आता लगेच देवी आईला लगेच राजन आणि अन्नपूर्णा हात जोडतात आणि देवी आईला धन्यवाद करतात. तर इकडे सुद्धा आजोबांचा जीव वाचावा म्हणून आता अखंड नामस्मरण सरू आता मंदिरामध्ये करत असते. तर इकडे आता लगेच कमळी थोडासाही वेळ न घालवता रागिनी आणि कामिनी हॉस्पिटलमध्ये येण्याच्या अगोदर आता तो व्हिडिओ दाखवतात, तो म्हणजे कामिनीचा व्हिडिओ दाखवतात, तो म्हणजे अन्नपूर्णाला. आता अन्नपूर्णा आणि राजन चकित होऊन जातात आणि बोलतात की हे कामिनीचं कृत्य आहे खरंच. आता मी या कामिनीला माफ नाही करणार, आता तिच्या कर्माची फळं मी तिला देणारच, अशी अन्नपूर्णा राजनला बोलते. तेव्हा आता लगेच कमळी बोलते, नाही आजी, ती आता सहजासहजी निघून जाणार आणि काहीतरी मोठं कारण सांगणार. आपल्याला तिला असं डॉक्टरला मिळून असं दाखवायचं आहे की आजोबांची तब्येत ठीक नाही आहे आणि त्यांची सिरियस कंडिशन आहे. त्यानंतरही कामिनी काय पुढचा गेम खेळणार आहे ते आपण बघूया. त्यावर इकडे आता खूप मोठा प्लॅन हे चौघं मिळून करतात, निगी, कमळी आणि आजी आणि लगेच राजन. तेव्हा आता लगेच तिथं कामिनी आल्यावरती लगेच अन्नपूर्णा बोलते, बघ ना गं कामिनी, बघ काय झालं तुझ्या भावाला, अगं उठव ना. डॉक्टर बोलतात की आता हे पुन्हा कधीही उठू शकणार नाही आणि ते कोमात गेलेलं आहे, असं खोटं मोठं नाटक आता ते लगेच कामिनी समोर करतात. तेव्हा लगेच कामिनी इकडे खूप खुश असते. आता इकडे कमळीसुद्धा बोलते, आजी नका काळजी घेऊ ना, आजोबा ठीक होतील. तेवढ्यातच पुन्हा आता डॉक्टरसुद्धा यांच्या प्लॅनमध्ये सामील झालेला असतो. तेव्हा आता डॉक्टर येतो आणि बोलतो की खरंच आजोबांचं काहीही खरं नाही आहे, ते या क्षणाला आहेत आणि कोणत्या क्षणाला नाहीत असं कधीही त्यांच्यासोबत होऊ शकते. तेव्हा आता लगेच इकडे मी आता खोटं मोठं रडायचं खूप नाटक करते, पण इकडे आता अन्नपूर्णाला खूप राग आलेला असतो. आता लगेच कामिनी बोलते की बघ बघ वहिनी, तू इथंच थांब आणि आत्ताच मी घरी जाते आणि लगेच देवी आईच्या मंदिरामध्ये लगेच दिवा लावते आणि अखंड नामस्मरण करून आता माझ्या भावाची तब्येत ठीक कर अशी प्रार्थना करते. म्हणून आता तिथून लगेच इकडे कामिनी निघून जाते. तेव्हा लगेच आता संध्याकाळ झालेली असते आणि आजोबांची वाचा फुटलेली असते. आजोबांनी आता सर्व काही अन्नपूर्णाला सांगितलं असतं की कशाप्रकारे आता कामिनीने आतापर्यंत त्याला त्रास दिलेला असतो आणि कशाप्रकारे सतत कमळीचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा मात्र इकडे आता कमळीने आणि राजनने आणि सर्व मिळून प्लॅन केलेले मेंबर घरी पोचतात आणि तेव्हा आता कामिनी स्वतःशीच बोलते की ताई तू आले का, वहिनी तू आली का, अरे कसा आहे माझा दादा. तेव्हा आता लगेच इकडे अन्नपूर्णा बोलते की कसा आहे तुझा दादा, हे ऐकायचं आहे ना. अगं ऐकतं कशाला, आता तू बघूनच घे. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा निगी असा आवाज देते. तेव्हा आता आजोबा निगीच्या हातात हात घेऊन सरळ चालत हॉलमध्ये येतात. तेव्हा मात्र आता आजोबा बोलता की कामिनी बघ ना मी कसा हो. आता असं आजोबांचं बोलणं ऐकल्यानंतर, कामिनी असा आवाज ऐकल्यानंतर मात्र आता पुन्हा कामिनी हादरते आणि आता तिला काय बोलावं काय नाही कळत नाही आणि ती मम करायला लागते आणि बोलते की दादा तू ठीक तर आहेस ना, अरे दादा तू कसा आहेस. तेव्हा आता लगे पुन्हा जबरदस्त अशी कानाखाली लावते, ती म्हणजे कामिनीच्या, आणि बोलते की कामिनी आता बस झालं हे तुझे नाटकं. त्यावर आता इकडे लगेच कामिनी बोलते, मी काय केलं वहिनी, काय केलं मी, सांग ना, आणि तू अशी का बोलतेस. तेव्हा आता लगेच इकडे
स्वतःच्या हातात असलेला मोबाईल आता कमळी काढते आणि जे काही त्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग गौरीने करून ठेवलेली असते ते दाखवते आणि लगेच राजन बोलतो की आत्या, आता तुझं विंग सर्वांसमोर उघडीस आलेलं आहे. हे तुझं जे काही नाटक आहे ना, ते आता तू बंद कर. आता तुझ्या या करणीला माफी नाही. तेवढ्यातच लगे इकडे निघीप आणि बंड्या पोलीस घेऊन येतात. तर लगेच आता अन्नपूर्णा तिला कसलीही चिंता न करता सरळ पोलिसांच्या हवाले देतात. तर आता इकडे पोलीस कामिनीला घेऊन जातात. तर आता इकडे रागिनी रडायला लागते आणि एक वेळ माझ्या आईला माफी द्या, माफी द्या असं सर्वांसमोर ती रडतच बोलते. तेव्हा आता राजनसुद्धा एक जबरदस्त अशी रागिनीच्या कानाखाली मारतात आणि तेव्हा बोलते की अगं कशी आहेस तू, कशी सून आहेस गं, कधी चांगली सून तर बनू शकली नाही, पण एक थोडासा तरी विचार कर की आज तुझी आई माझ्या बाबांच्या जीवावरती उठलेली आहे. आता तिला क्षमा नाही आणि तू जरी तिचं नाव काढलं तर तुला सरळ या घरातून मी बाहेर पाठवून देणार. तेव्हा अशा प्रकारे आता आजोबांची वाचा फुटत कामिनीचं सर्व काही भिंग आहे ते उघडीस आलेलं असतं. म्हणून प्रेक्षकांनो, आता नेक्स्ट एपिसोड असा असणार आहे की आजोबा आता स्वतःच्या तोंडातून सांगणार आहे की कमळीच तिची नात आहे, म्हणजे राजन आणि गौरीची नात आहे. आता खूपच इंटरेस्टिंग एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून असेच नवीन आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.